प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, रवींद्र राऊत, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री गोरे पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात 7 सूत्री कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्तता करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेनं आपली जबाबदारी ओळखून कामे पूर्ण करावीत। या अंतर्गत सर्वसामान्यांना विविध सोयीसुविधा देण्याबरोबरच कार्यालयाची स्वच्छता करावी। तसंच ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामं त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीनं अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाची स्वच्छताही केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले। जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीची वागणूक देतात याची माहिती मिळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात वाईज सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवाव्यात। त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल। तसंच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी कशा पद्धतीने वागावं यावर सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावं। प्रत्येक कार्यालयात स्वच्छता कशा पद्धतीने ठेवली जात आहे, तसंच सर्वसामान्य नागरिकांची त्या कार्यालयाचा व्यवहार कशा पद्धतीचा आहे याची माहिती आपण त्या शासकीय कार्यालयात पुढील काळात अचानक भेट देऊन घेणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं।